नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आता वैचारिक विरोध करणं हे पाप होऊ लागलंय की काय असा प्रश्न पडतो. तुमच्या मुद्द्यांशी सहमत नसू तर तुम्ही मुद्द्यावरून थेट गुद्द्यावर जाणार अशी स्थिती आता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येऊ लागली आहे. पहिल्यांदा समाज माध्यमातून शिव्या घातल्या जात होत्या. आता समाज नावातला काही वर्ग थेट आक्रमण करू लागलाय. वैचारिक मुद्देविरोध केला असेल, काही भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला असेल, काही मुद्दे मांडले असतील तर थेट मारण्यापर्यंत, जीव घेण्यापर्यंत मजल आता जाऊ लागली आहे. राजकीय वैर म्हणजे राजकीय मतभेद, माफ करा वैर शब्द मी वापरला, राजकीय मतभेद हे आता राजकीय वैरांमध्ये रूपांतरित होऊ लागले आहेत. राजकारणातले वैचारिक मतभेद आता व्यक्तिगत मतभेद होऊ लागलेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि यातूनच अगदी जीवघेणे प्रकार घडतायत. यापूर्वी निषेध म्हणून काही कृती केल्या जायच्या. काळे झेंडे दाखवले जायचे, निषेधार्थ घोषणा दाखवल्या जायच्या, पुतळे जाळले जायचे, थोडीशी आक्रमकता आली, ही उग्र आंदोलनं केली जाऊ लागली. पण आता त्याला दाखवा, त्याला बडवा, त्याला मारा, त्याला हाना, त्याला दाखवलं पाहिजे अशा स्वरूपातले विधानं केले जाऊ लागल्यात. म्हणजे अगदी घोषणा सुद्धा कशा होऊ लागल्यात बघा. लाते, घुसे और गालिया हेच भक्तांच्या वरती उपचार आहेत अशा स्वरूपाच्या घोषणा सुद्धा आता सुरू झाल्यात. म्हणजे लातों घुसे और जूते चार, यही है भक्तों के उपचार अशा स्वरूपाची ती घोषणा आहे. या सगळ्या वृत्ती कशा वाढत चालल्या त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर आता मी ठेवणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सातत्यानं महाविकास आघाडीमधला भ्रष्टाचार उघड करतायत. बर, किरीट सोमय्या अशा स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करतायत म्हणून काही लोक त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची भाषा सुद्धा बोलतायत. म्हणजे अगदी प्रताप सरनाईक असतील, अनिल परब असतील, आता नव्याने त्यांनी एक विषय काढलाय नार्वेकरांचा, मिलिंद नार्वेकरांचा, ते असतील किंवा भावना गवळी असतील. खुलं आव्हान, राजकीय आव्हान ही नेते मंडळी देत आहेत आणि न्यायालयीन आव्हान देखील द्यायची भाषा करतायत. पण आत्तापर्यंत कुणी अशा स्वरूपाची न्यायालयीन कारवाई केली आहे आणि ती तडीच गेली आहे असं घडलेलं नाही आहे. म्हणजे कधी किरीट सोमय्यांना नोटीस आली आहे, कुठे शिक्षा लागली आहे, कुठे माफी मागावी लागली आहे, असं काही घडलेलं नाही. जर किरीट सोमय्या चूक आहेत तर किरीट सोमय्यांना चूक असल्यामुळं जी शिक्षा व्हायला हवी न्यायालयाकडून ती व्हायलाच हवी. पण असा दावा देखील कोणी दाखल केलाय आणि तो किरीट सोमय्यांना अडचणीत आणणारा ठरलाय असंही घडलेलं नाही आहे. परवा किरीट सोमय्यांनी भावना गवळी यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला, अपसंपदा जमवल्याचा आरोप केला. किरीट सोमय्या करोडोची मालमत्ता जमवली आहे, करोडोचा घोटाळा असं नाहीत म्हणत आहे. ते पर्टिक्युलरली आकड्यांचा हिशोब मांडतायत, काही मुद्दे समोर आणतायत. 100 कोटीचा घोटाळा भावना गवळी यांनी केला आहे. पार्टिकल बोर्डच्या कारखान्यांच्या मधला हा घोटाळा आहे, रस्ते कामांच्या मधला घोटाळा आहे, हाही मुद्दा मांडला. आणि 7 कोटीची जी चोरी भावना गवळी यांच्या कार्यालयातून झालेली आहे, ती 7 कोटीची रक्कम नेमकी आली कशी, चोरी घडणे आणि गुन्हा दाखल करणे याच्यामध्ये 9-10 महिन्याचं अंतर कसं, असे अनेक प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारले. आणि त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे, घोषित केल्याप्रमाणे वाशिम जिल्ह्यामध्ये ते जाऊन या सगळ्या घटनांची स्वतः चौकशी करू लागले. आता किरीट सोमय्या वाशिममध्ये गेले आहेत म्हटल्यावरती त्यांचा निषेध व्यक्त करणं, शिवसैनिकांच्याकडून तक्रारी करणं हे विषय आपण समजू शकतो. पण घडलंय काय? आता काही तुम्ही फोटो बघतायत, त्यात किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेली शाई फेक आपण बघतोय. किरीट सोमय्यांना लागावं यासाठी दगडं मारल्या गेलेली आहेत. त्यांच्या गाडीचं झालेलं नुकसान आपण बघतोय. दुपारी 12:30च्या सुमारास त्या पार्टिकल बोर्डाच्या कारखान्याकडे जात असताना किरीट सोमय्यांच्या वरती हा हल्ला झाला, निषेधाच्या घोषणा झाल्या, मारलं गेलं आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. किरीट सोमय्या सुदैवाने त्यांची गाडी बरी होती म्हणून बचावले, कदाचित
किरीट सोमय्यांना दगड लागला असता तर, किंवा एखाद्या व्यक्तीचा त्यात जीव गेला असता तर, त्या गाडीत कोण कोण होतं हे समजून घेणं आवश्यक आहे. त्या गाडीमध्ये एक आमदार होते, राजेंद्र पाटणी नावाचे आमदार होते. दुसरे एक व्यक्ती होते तेजराज खरात, आणि एक CISFचा त्यांचा गार्ड होता, ड्रायव्हर सहित गार्ड, ड्रायव्हर, ही 2 व्यक्ती आणि किरीट सोमय्या, अशी 4 जण त्या गाडीमध्ये होती. त्यांच्या गाडीवरती हा हल्ला झाला, त्यांना मारल्या गेलं. म्हणजे कुणाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुणी करणार असेल तर असभ्य भाषेत उत्तर मिळेल, असभ्य भाषेत टीका केली जाईल, आणि यावरही तुमचा आवाज दबला नाही तर तुमच्यावरती जीवघेणा हल्ला केला जाईल. भ्रष्टाचाराचे आरोप तर प्रत्येक जण प्रत्येकावर करत असतो. किरीट सोमय्यांवरचा हा हल्ला करणाऱ्यांची वृत्ती दाखवतो. आता हा कोण केलाय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. किरीट सोमय्या वाशिमला कशा करता गेले होते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. अशा स्वरूपाचे हल्ले आणि भीतीचं वातावरण निर्माण करणं ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती बनत चालली आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विचारांचा विरोध असा अविचाराने करणारी प्रवृत्ती जोपासत असेल तर महाराष्ट्राची वाटचाल कुठे होते हे वेगळं सांगायला नको. किरीट सोमय्यांनी जे प्रश्न विचारलेत, जे अॅनालायझरमधून आपण देखील विचारलेले आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. खरं तर 7 कोटीसाठी सारखी रक्कम आपल्या कार्यालयाच्या तिजोरीत का ठेवली? जेवढी ठेवू नये हा नियम आहे, अलाउड नाही आहे, सरकारी नियमानं देखील अलाउड नाही आहे. 7 कोटी ही रक्कम छोटी नाही आहे. एवढी रक्कम तिजोरीत का ठेवावी? बरं, चोरीला गेल्याची फिर्याद त्याच दिवशी न देता 10 महिन्यानंतर का द्यावी? एवढी रक्कम आली कोठून? आणि 100 कोटीचे सोमय्या जे आरोप करतायत त्यात किती तथ्य आहेत, ते किती खोटे आहेत का खरं आहे हे स्पष्ट करून सांगायच्या ऐवजी त्यांच्यावरती हल्ला करून शाईफेक करण्याने आरोप खोटे आहेत हे सिद्ध होत नाही, आरोप खरे आहेत असं वाटायला लागतं. कारण खऱ्या आरोपामुळंच राग आलेला आहे, आणि हा राग अशा पद्धतीनं आवाज बंद करण्यासाठी व्यक्त होतो आहे असा समज होत असतो, आणि तो झाला आहे. म्हणूनच अॅनालायझर अशा कोणत्याही हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करतं, आणि किरीट सोमय्यांना सल्ला पण आहे, काळजी घ्या. आरोप खूप करताय, कारण तुम्ही परबांचा घोटाळा काढलाय, तुम्ही गवळींचा घोटाळा काढलाय, तुम्ही अगदी मिलिंद नार्वेकरांचा देखील घोटाळा काढलेला आहे. अशा स्थितीत तुम्हाला लोक गप्प बसून सोडतील अशी अपेक्षा व्यक्त करू नका, कारण हा बदलणारा महाराष्ट्र आहे, नया महाराष्ट्र आहे ये, आणि हा नवा महाराष्ट्र आवाज बंद करण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाऊ शकतो. भीती एवढीच आहे. सोमय्याजी टेक केअर. आणि एकटे सोमय्या नाही, जे कुणी माझ्यासारखे असे हे मुद्दे उचलणारे असतील त्या सगळ्यांना पण एकच सल्ला आहे, टेक केअर बाबांनो, काळजी घ्या. कारण तुमचा विरोध हा अगदीच हिंस्त्र लोकांना आहे. नमस्कार.